Yes, Digvijay, you are host now. Well, uh, Santram ji, am I audible? Yes, sir, you are audible. Let's start. नमस्कार प्रणाम दोस्तों, मैं दिग्विजय जीत बहादुर पटेल आप सभी का स्वागत करता हूं आज के इस एमएच वेबिनार में, एपिसोड नंबर 13 में। दोस्तों, ये वेबिनार टेलीविजन प्रसारित की तरह बिल्कुल भी नहीं है। ये वेबिनार दोनों तरफ से आप मुझे देख और सुन सकते हैं और मैं भी आपको देख और सुन सकता हूं। आपसे सभी से निवेदन है कि कृपया करके अपने आप को म्यूट रखें ताकि हम स्पीकर को ज्यादा से ज्यादा सुन सके और बिना डिस्टरबेंस के उनको वेबिनार को कंडक्ट करने का मौका दें। और कृपया करके जब भी आप लोगों को बोलने का मौका दिया जाता है तो कृपया करके 1 से 2 मिनट ही ले ताकि अगले स्पीकर को बोलने का मौका मिले। तो चलिए बिना किसी देरी की शुरुआत करते हैं और बुलाते हैं आज के स्पीकर को, ऑल द वे फ्रॉम संभाजी वैजापुर तालुका, मिस्टर संतराम गेर जी। ओवर टू यू सर। धन्यवाद दिग्विजय जी, मुझे यहाँ आमंत्रित करने के लिए। तर मित्रांनो, एमसेल प्लॅटफॉर्मवरील सर्व सहकाऱ्यांना माझा नमस्कार. मी संतराम घेर, तहसील वैजापूर, संभाजीनगर जिल्हा, महाराष्ट्र. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. या प्रेझेंटेशनद्वारे सर्वांना विनंती आहे की वेबिनार दरम्यान शांतता ठेवावी. तर चला सुरू करूयात आजच्या सेशनला. आजचा एपिसोड नंबर 13, सेशनचं नाव आहे एमसेल 5 मिशन मिशन इम्प्लिमेंटेशन. जमिनी स्तरावर एमसेल 5 मिशन स्थापित करणे. तर आपल्याला माहिती आहे की आपले आदरणीय किंवा आयडल जे आहे, अब्दुल कलामजी यांचं जे काही ब्रीदवाक्य आहे, ड्रीम 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 ट्रान्सफॉर ड्रीम्स ट्रान्सफॉर इन टू थॉट्स अँड थॉट्स इन ऍक्शन. कृतीमध्ये सगळे ऍक्शन बदलते. तर आपलं जे काही ऑर्गनायझेशन आहे याचं मिशन आहे टू पुट दी वर्ल्ड इकॉनॉमी ऑन द ट्रॅक ऑफ सस्टेनेबिलिटी. जगाची जी काही अर्थव्यवस्था आहे शाश्वततेच्या पटलावर ठेवणे. आपला एम काय आहे की एक रिसोर्स रिच ऑर्गनायझेशन किंवा देश, या देशाला बनवायचं आणि आपली जी काही अर्थव्यवस्था आहे जगामध्येही अव्वल असेल. आता 5 मिशन म्हणजे काय? तर 5 मिशन म्हणजे आपले जे काही 5 ई आहे, आपण सर्वांना माहितीच आहे, ऐकलेलं आहे. एन्व्हायरमेंट, एम्प्लॉयमेंट, एम्पॉवरमेंट, एनर्जी आणि इकॉनॉमी. पर्यावरण, सशक्तीकरण, रोजगार, ऊर्जा आणि अर्थव्यवस्था. हे जे 5 ई आहे याचा पहिला ई काढून 5 ई मिशन बनवलेलं आहे. तर बघूया याचे ड्रायव्हर्स काय आहेत. म्हणजे याला याच्या मागे एक म्हणजे एक ओढा का आहे किंवा आपण हे जे काही ऑर्गनायझेशन एमसेल नावाचं, तर हे मिशन का सेटअप झालं आहे किंवा याच्या मागे का आहे. तर इंटरनॅशनल जे काही रेग्युलेटरी फ्रेमवर्क आहे, 17 गोल्स आणि कॉप, दरवर्षी होणाऱ्या कॉप, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, हे सगळे एकत्र येऊन जगाला शाश्वततेच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करतात. असं हे एक फ्रेमवर्क आहे. हे एक ड्रायव्हिंग फोर्स आहे याच्या मागचा. दुसरा आहे की एक इमर्जन्सी तयार झालेली कोल्ड रेड, की जर टेम्परेचर आता तसं 1.5 डिग्रीच्या पुढे वाढलेलं तर घातक आहे, पण जगाने हे कॉप किंवा 17 कॉप 30 झाली आहे, त्याच्या आधी जे कॉप झाले त्यांनी ठरवलं आहे की 2.2 डिग्रीच्या पुढे वाढलं नाही पाहिजे. त्याच्यामध्ये कोड रेड आहे आणि स्पेसिस एक्झिस्टन्स. दररोज 150 ते 200 जे काही जीव आहेत ते कायमचे नष्ट होत आहेत. हा एक ड्रायव्हिंग फोर्स आहे आपल्या मागे. दुसरा ड्रायव्हिंग फोर्स आहे की रेग्युलेटरी कंप्लायन्सेस. भारत सरकार असो किंवा किंवा बाकीच्या संस्था असो, नॅशनल, इंटरनॅशनल, आणि जे काही ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या या कंप्लायन्सच्या पुढची जे काही विलिंगनेस आहे समाजाचं भलं करण्यासाठी, हा एक ड्रायव्हिंग फोर्स आहे याच्या मागचा.
त्यापुढचा ड्रायव्हिंग फोर्स आहे की कस्टमरकडनं डिमांड, सस्टेनेबल प्रोडक्टची डिमांड आणि इंडस्ट्रीयल ऑपरेशन्स हे सस्टेनेबल व्हावे, कमीत कमी एनर्जी खर्च करणारे व्हावे, पोल्युशन न करणारे व्हावेत. हा एक डिमांड आहे, हा एक ड्रायव्हिंग फोर्स आहे. पुढचा ड्रायव्हिंग फोर्स आहे की आत्मनिर्भर भारत व्हावा आणि जे काही एन्व्हायरमेंट आहे ते क्लीन व्हावं. पण हा फोर्स कुणाचा आहे? ह्या ऑर्गनायझेशनचे जे फाउंडर आहेत, ज्यांनी हे ऑर्गनायझेशन बनवण्याचं स्वप्न बघितलेलं आहे, भारताला आत्मनिर्भर बनवण्याचं स्वप्न बघितलेलं आहे, क्लीन भारत बनवण्याचं स्वप्न बघितलेलं आहे, क्लीन एन्व्हायरमेंट बनवण्याचं स्वप्न बघितलेलं आहे. हा सगळ्यात मोठा आणि रिअल हा फोर्स एमसीएल ऑर्गनायझेशनचा आणि एमसीएलच्या 5 मिशनचा आहे. हे इथं लक्षात घेणं आपल्याला महत्वाचं आहे. पुढचा ड्रायव्हिंग फोर्स आहे की जी काही पेट्रोलियम बेस इकॉनॉमी आहे ती आपल्याला ॲग्रो बेस इकॉनॉमी म्हणून करायची आहे. ती का? कारण याच्यामध्ये सगळे सोल्युशन्स आहे आणि हे सगळे सोल्युशन सस्टेनेबल आहेत. पूर्वीही आपले खेडे हे सस्टेनेबल होते, ग्रोथ इंजिन होते आपल्या देशाचे आणि भविष्यातही होतील. म्हणून हा एक आपल्या मागे ड्रायव्हिंग फोर्स आहे. आपला देश खरंच एक सोनी के चिडिया जसं म्हणतो, ती पूर्वी होती आणि भविष्यातही होणार आहे. कारण आपण जगाला सर्व काही एक्सपोर्ट करायचो आणि त्याच्या बदल्यात फक्त सोनं हे इम्पोर्ट करायचं. आपले जे काही सामायिक व्यवस्था होत्या तिथं बऱ्याचशा गोष्टी सोन्याच्या होत्या आणि सोनं जे आपण अन्न किंवा मसाले एक्सपोर्ट करायचे त्या बदल्यात भरपूर सोनं असायचं. आजही आपल्या देशात बघतो की घरामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा हा वापर असतो. त्याबरोबर आर्किटेक्चरल मार्वल किंवा पायनियर आपण आर्किटेक्चरमध्ये होतो. जर आपण बघितलं उत्तराखंडमधील केदारनाथचं मंदिर, अ, माझ्या संभाजीनगर जिल्ह्यामधील एलोरा जे ठिकाण आहे तिथलं कैलास लेणं किंवा अनेक शिवाजी महाराजांच्या काळातले किल्ले, इथलं आर्किटेक्चरल मार्वल एवढं जबरदस्त आहे की शेकडो वर्षानंतरही सुद्धा जे जसेचे जसे टिकून आहे त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडलेला नाहीये. त्यानंतर पुढला ड्रायव्हिंग फोर्स आहे की आपली जी काही पोटेन्शियल आहे ते आहे, आपण पूर्ण जगाला ऑर्गॅनिक फर्टिलायझर सप्लाय करू शकतो. पूर्वीही आपण पूर्ण जगाला फीड किंवा अन्न किंवा ऑर्गॅनिक फीड किंवा मसाले हे पूर्ण जगाला पुरवत होतो, सप्लाय करत होतो. आता आपल्या ह्या सगळ्या ड्रायव्हिंग फोर्सच्या मागे जे काही 5 मिशन बनलं आहे त्यानुसार एमसीएलचं कल्चर काय बनलं आहे, तर जे कल्चर बनलेलं आहे हे डॉक्युमेंटेड आहे. जे आपण विजन, मिशन, लक्ष्य किंवा नैतिक आचारसंहिता, अ, व्यावहारिक आचारसंहिता, मिशन आणि अल्टिमेटली विजन 2030 आणि अल्टिमेटली 5 मिशन या सगळ्याच्या माध्यमातून अ, बघत असतो. दररोज आपण जी काही प्रतिज्ञा घेतो दर आठवड्याला त्याच्यातूनही आपण बघत असतो, ज्याच्यातून एक संस्कृती तयार झालेली आहे. आणि सगळ्यात मोठं जे काही कल्चर आहे एमसीएलचं ते आहे इनोव्हेशन, एन्व्हायरमेंटलिझम आणि पॅट्रिऑटिझम. तुम्ही म्हणाल कुठं दिसतं हे कल्चर? तर ह्या एक गर्भित दडलेलं आहे आणि याच कल्चरनुसार कोड ऑफ कंडक्ट बनलेला आहे आणि याच्यानुसारच हे सगळं पुढे जाणार आहे. आणि विजन पासून मिशन पर्यंत, मिशन पासून विजन पर्यंत, मिशन पासून विजन पासून पुन्हा कल्चर आणि जी काही टीम बनलेली आहे ही भारतभर मोठ्या एक पॉझिटिव्ह आणि एक चांगली जी देशाच्या आत्मनिर्भरतेकडे जाणारी टीम आहे ती आपल्याकडे बनलेली आहे. आणि आपण सर्व योद्धे हे जे काही मिशन आहे आज जगत आहो, मनामनामध्ये जगत आहो आणि लवकरच हे साकार होताना हे सगळं दिसत आहे. आता जे काही पहिलं मिशन आहे एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट मिशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपले जे काही लोकल इकोसिस्टम आहे किंवा फॉरेस्ट आहे ते वाढवायचे आहे, त्याचं संवर्धन करायचं आहे. आपल्या ज्या काही वॉटर बॉडीज आहेत, तलाव असतील, नद्या असतील आणि जे काही नॅचरल सोर्सेस आहे त्यांना क्लीन ठेवायचं आहे, त्यांचं संवर्धन करायचं आहे. एन्क्रोचमेंट जे होते किंवा झाडं वगैरे जे असतात त्यांचं जे संवर्धन करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे जे काही इको फ्रेंडली प्रोडक्ट्सचं जे काही पोटेन्शियल आहे, ज्यूटपासून असेल, बांबूपासून असेल आणि बाकी काही सगळं जे काही असेल त्यांचाही जास्तीत जास्त वापर वाढवून आपल्याला याची जी काही एन्व्हायरमेंट बेस्ड इकॉनॉमी आहे, जी एन्व्हायरमेंटला पूरक ठरेल अशी इकॉनॉमी डेव्हलप करायची आहे. आता ही जी काही इकॉनॉमी आहे 5R, आपण 3R माहिती आहे, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. पण माझ्या मते एक 5R इकॉनॉमी पण होऊ शकते, ती अशी की रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिपेअर आणि रिक्रिएट. तर जे काही आपण म्हणतो एक व्यवसाय आहे भंगार व्यवसाय,
तर भंगार व्यवसायाला आपल्या मनामध्ये खरंच भंगार जागा आहे. आपल्याला वाटतो काय हा व्यवसाय, सायकलवर लोक येतात भंगार गोळा करून जातात. तर मित्रांनो, हे तसं नाही. याच्या मागे फार मोठी इकॉनॉमी आहे. आणि एन्व्हायरमेंटचं सुद्धा कुठं ना कुठं संवर्धन याच्या माध्यमातून, रिसायकलिंगच्या माध्यमातून, रिक्रिएशनच्या माध्यमातून होतं. माझ्याच तालुक्यामध्ये जर याची इकॉनॉमी बघितली तर 400 कोटी रुपये पर इयर एवढी इकॉनॉमी मोठी आहे. आपल्या प्रत्येकाच्या तालुक्यात किती इकॉनॉमी आहे याची आपण कृपया चेक करावं, शहानिशा करावी. याच्यामधून जे काही गोष्टी निघतात, इलेक्ट्रॉनिक असेल, मेटल्स असतील, काचा असतील, सगळे रिसायकल होतात, प्लास्टिक. आणि याच्यामधून काही रिक्रिएशन सुद्धा होऊ शकतात. आता पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मनुष्य आणि वनस्पती आणि प्राणी मात्र या सर्वांसाठी याचं ड्रिंकिंग वॉटर, स्वच्छ पाणी सर्वांना अवेलेबल करणं, त्याचं रिसायकल करणं, हे एक इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट बेस्ड इकॉनॉमी आपल्याकडे होऊ शकते किंवा होत आहे. आता जे काही पंचतत्व आहे, पाच तत्व: वायू, आकाश, अग्नी, जमीन आणि हे सर्व पंचतत्वामध्ये बऱ्याच ठिकाणी कंट्रोलच्या बाहेर पोल्युशन गेलेलं आहे. तर अशा ठिकाणी प्लांटेशन हे तर हा सगळ्यांवर मोठा उपाय आहे, फॉरेस्ट उभं करणं. पण काही आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी, जसं नॉईज कंट्रोल टेक्नॉलॉजी आहे, एअर पोल्युशन कंट्रोल टेक्नॉलॉजी आहे, प्रत्येक पंचतत्वाशी रिलेटेड टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये सुद्धा जे सर्व्हिसेस आहे त्या एन्व्हायरमेंट बेस्ड इकॉनॉमी आपल्याकडे ठरू शकतात. याच्यात महत्वाचं जे काय आहे, मनुष्य प्राणी आहे किंवा प्राणी मात्र आहे, यांना अन्न हे फार महत्वाचा घटक आहे. जसं पाणी आहे तसं अन्नही आहे. आणि त्यात श्वास घ्यायला स्वच्छ हवाही लागते. तर जंगल ॲज ए लंग्स डेव्हलप झाले पाहिजे. जेवढे जंगल असतील, जेवढं झाडं असतील, तर आपले लंग्स म्हणून त्यांना आपण डेव्हलप करू शकतो, जेणेकरून आपल्याला स्वच्छ हवा भेटेल. त्यांच्याकडून मिळणारे जे काही न्यूट्रिशियस फूड आहे, ऑर्गॅनिक फूड आहे, ते आपल्याला मिळू शकेल. आणि ते आपण डेव्हलप करत असताना त्याची जर नर्सरी सेटअप आणि सर्व्हिसेस या जर दिल्या, तर एक एन्व्हायरमेंट बेस इकॉनॉमी आपल्याकडे तयार होऊ शकते. आता एज्युकेशन आणि स्पोर्ट्स सर्व्हिसेस, तर हे कसं काय एन्व्हायरमेंट बेस? कारण इथूनच सगळी सुरुवात होते. एन्व्हायरमेंट बेस्ड एज्युकेशन, जबाबदारीचं एज्युकेशन दिलं तर हे सगळं काही घडू शकतो. आणि प्रत्येक जण लहानपणापासून फिट राहिला मोठेपणीपर्यंत, फिजिकल ऍक्टिव्हिटी चालू राहिल्या, तरच सगळं तो काही बाकी काही गोष्टी करू शकेल. म्हणूनच हे एन्व्हायरमेंट बेस्ड इकॉनॉमी मी याला म्हणतो. आणि अशा प्रकारे एज्युकेशन आणि स्पोर्ट्स सेक्टरमध्ये सुद्धा मोठी अपॉर्च्युनिटी आहे. गुरुकुल एज्युकेशन आणि लाईफ एज्युकेशन. गुरुकुल एज्युकेशन आपलं जे पूर्वी भारतात होतं ते पूर्ण लाईफ एज्युकेशन होतं, प्रॅक्टिकल एज्युकेशन होतं, थेरॅटिकल हे कमी होतं आणि सायन्स बेस होतं. बरेच लोक त्याला मायथॉलॉजिकल समजतात किंवा काहीतरी अधांतरी समजतात. तर तसं नाहीये. हे एक प्युअर एक सायन्स बेस होतं, ज्याच्यात स्पिरिच्युअलिटी होती. आणि स्पिरिच्युअलिटी तर अशी आहे की जिथं सायन्स संपतं तिथं स्पिरिच्युअलिटी सुरू सुरू होते, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि जिथं प्रॅक्टिकल एज्युकेशन दिलं जातं तिथला विद्यार्थी कुठेही आयुष्यात कमी पडत नाही, कुठले चॅलेंजेस तो स्वीकारू शकतो. आता याच्या पुढची जी काही इकॉनॉमी आहे एन्व्हायरमेंट बेस, ती आहे जी आपल्या सर्वांच्या हृदयाशी आहे. ज्या कोर सेक्टरमध्ये आहे आपण फार्मिंगमध्ये. तर हे सगळं डेव्हलप केल्यानंतर फार्मिंग सेक्टर डेव्हलप केल्यानंतर हे ॲग्री टुरिझम हा जो सेक्टर आहे हा एक इंटिग्रेटेड सेक्टर आहे. याच्या अंडर अनेक बिझनेस होऊ शकतात. म्हणजे फूड बिझनेस होऊ शकतो, तिथं लॉजिंग सर्व्हिसेस होऊ शकतात, जे काही पर्यटक येतील तिथं तिथं काही इको फ्रेंडली प्रोडक्टचा सेल होऊ शकतो, रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज होऊ शकतात. पुन्हा काय म्हणता येईल, आपले हेल्थ रिलेटेड ॲक्टिव्हिटी होऊ शकतात. हे सगळं इंटिग्रेटेड सेक्टर आहे. म्हणून एन्व्हायरमेंट बेस्ड बिझनेस हा तर प्रत्येक विलेजमध्ये किंवा प्रत्येक तहसीलमध्ये होण्यासारखा बिझनेस आहेच. वेलनेस सेंटर. आपला देश पहिल्यापासनं आयुष जी काही पॅथी आहे त्याच्यामध्ये अग्रेसर आहे. योगामध्ये तर आहे, जे दृश्य ज्या काही गोष्टी आहे, योगा आहे, फिजिकल एक्झरसाइजेस आहे, याच्या माध्यमातून सुद्धा एन्व्हायरमेंट बेस जे काही बिझनेस आहे ते होऊ शकतो. कारण वेलनेस सेक्टर म्हटला की ॲलोपॅथीची फार बोलाबाला आहे. आणि ॲलोपॅथी मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं जे पॅकेजिंग आहे, त्याचं जे काही वेस्टेज जनरेशन, इफ्लुएंट जनरेशन, हे एन्व्हायरमेंटला डायरेक्टली इनडायरेक्टली हार्म करतच. आणि ही जी काही पॅथी आहे ही कुठली हार्मफुल नाही आहे, नेचर बेस आहे. म्हणून मी म्हणतो की हा एन्व्हायरमेंट बेस इकॉनॉमी ही एक बनू शकते. पुढचं आहे
एम कॅफे जे आपल्या एमसेल ऑर्गनायझेशनने डिक्लेअर केलं आहे, आणि ऑर्गॅनिक फूड स्टोअर एम कॅफे, आणि त्याच्याच बाजूला जर ऑर्गॅनिक फूड स्टोअर असलं आणि एकदम हायजेनिक क्लिनेस्ट सॅनिटेशन फॅसिलिटी तर तिथं असले, तर कुठल्याही कस्टमरला तिथं येण्यापासून कोणीही रोकू शकत नाही. कस्टमरचा जे काही जाणकार आहे हळूहळू ते येणारच, आणि जिथं क्वालिटी असते तिथं कस्टमर येतोच, भले दोन पैसे जास्त असू दे. आणि अवेअरनेस तसा कस्टमरमध्ये आलेला आहे. पुढचं आहे वैदिक वास्तू. आपले पूर्वज जे होते ते फार जाणकार होते. बऱ्याच गोष्टी ज्या काय होत्या चुन्यापासनं जे काही बिल्डिंग बांधल्या जायच्या त्या खरंच उन्हाळ्यामध्ये थंड राहायच्या आणि हिवाळ्यामध्ये गरम असायच्या. आणि याच्या संबंधात जी काही कन्सल्टन्सी आहे आणि कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस आहे, हा एक बिझनेस एन्व्हायरमेंट बेस इकॉनॉमीचा होऊ शकतो. मिशन दुसरं आहे एम्पॉवरमेंट. आता एम्पॉवरमेंट याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे होऊ शकते: एम्पॉवरमेंट ऑफ फार्मर्स, एम्पॉवरमेंट ऑफ युथ्स, आणि एम्पॉवरमेंट ऑफ महिला किंवा नारी शक्ती. तर शेतकऱ्यांचं जर एम्पॉवरमेंट करायचं असेल तर त्याला जे काही इनपुट्स लागतात त्या त्याच्या स्वतःच्या असल्या पाहिजे. याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे बीज. हे देशी बीजाची बँक प्रत्येक शेतकऱ्याकडे किंवा त्या गावामध्ये असलीच पाहिजे. त्याच्या पुढचं जे काही एम्पॉवरमेंट आहे, ज्याच्यात त्याला लागणाऱ्या निविष्ठा किंवा खतं आहे, जास्तीत जास्त त्याने स्वतः बनवले पाहिजे, जेणेकरून त्याचा होणारा जो खर्च आहे आणि जमीन जिवंत करण्याची जी काही पद्धत आहे ती त्याला आत्मसात असली पाहिजे, जेणेकरून तो जास्तीत जास्त आत्मनिर्भर होऊ शकेल. अ, माती ही फार अनमोल धन आहे. आपल्या समोर माती ही नष्ट होत असते. ती वाया जाण्यापासून वाचवण्यासाठी जे जे काही उपाय आहे ते करणं, त्याचा सेंद्रिय कर्ब वाढवणं ही आपली फार मोठी जबाबदारी आहे. आणि हे जर माती जर सांभाळली तर शेतकरीची जमीन तगडी होईल, त्याचं पीक तगडं येईल आणि शेतकरी आपोआप एम्पॉवर होईल. पुढचं एम्पॉवरमेंट आहे ऑर्गॅनिक फार्मिंग. एकीकडे ऑर्गॅनिक फूडचा फार मोठा डिमांड आहे आणि दुसरीकडे ऑर्गॅनिक फूड किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग केलं तर परवडत नाही, अशी एक दुविधा परिस्थिती आहे. तर याच्यामधला जो गॅप आहे तो ब्रिज करण्यासाठी मोठं एक संधी याच्यातून आहे, आणि हा एक एक बिझनेस याच्यातून, इकॉनॉमी याच्यातून एमसीएलच्या प्लॅटफॉर्मवर डेव्हलप होऊ शकते. ऑर्गॅनिक प्रोड्यूस, जे काही ऑर्गॅनिक प्रोड्यूस आहे हे अ, एक फ्रेश प्रोड्यूस म्हणूनही देता येऊ शकतं, किंवा त्याला प्रोसेस करून कस्टमरला देता येऊ शकतं. आणि याचं जे काही विक्री व्यवस्था आहे याच्यासाठी सेपरेट शेतकऱ्यांनीच डायरेक्ट जर सेल केला तर शेतकऱ्याची एम्पॉवरमेंट होऊ शकते. त्याच्यानंतर आहे क्लस्टर बेस किंवा त्याच्या बेस, शेतकरी शेती बेस जे काही आहे, ॲनिमल हजबंड्री, गोट पालन, कुक्कुटपालन किंवा शहामृग पालन, अनेक गोष्टी आहेत. तर त्या शेतकरी करू शकतो. कडकनाथ कोंबडी पालन असेल. त्याच्यानंतर आहे सेरिकल्चर किंवा सिल्क फार्मिंग ज्याला म्हणतात, ते होऊ शकतं, जेणेकरून शेतकऱ्याची एक एम्पॉवरमेंट होईल. डेअरी डेअरी हा देशातला सगळ्यात मोठा असा बिझनेस आहे. जर देशी गाय जर असेल तर शेतीलाही फायदा होतो, शेतकऱ्याच्या स्वतःच्या आरोग्यालाही फायदा होतो, आणि समाजामध्ये सुद्धा तो आरोग्य देऊ शकतो. असा हा डायरेक्ट देशी गाईच्या डेअरीच्या प्रोडक्टचा फायदा आहे. आता जे काही डेअरी इंडस्ट्री आहे ती व्यवसाय फार मोठा आहे, पण अ, जर असं म्हटलं तर चूक होणार नाही की जे काही दिलं जातं ते काही योग्य नाहीये. बी किपिंग सिम्बॉयसिस. जर मधमाशी पालन केलं तर त्याच्यातून डायरेक्ट मध मिळतोच. मधाचे जे काही उपपदार्थ आहे, पोलन्स आहे, वॅक्स आहे, आणि अजून काही बऱ्याच गोष्टी आहेत त्या तर मिळतात. त्याच्यातून आर्थिक नफा तर होतोच, पण शेतीचं जे काही उत्पन्न आहे ते डायरेक्ट वाढतं, डबल ट्रिपलही होतं. त्याची जी क्वालिटी आहे, टेस्ट आहे, फ्लेवर आहे, तो सुद्धा वाढतो. म्हणून याला सिम्बॉयसिस म्हटलेलं आहे. एकमेकाला ते सहाय्य करतात. आता शेतीमधून जे काही अ, गोष्टी निघतात, जे काही प्रोड्यूस निघतं ते तीन प्रकारे वापरलं जाऊ शकतं. एक तर म्हणजे डायरेक्ट फ्रेश प्रोड्यूसचं सेल जो कन्झम्पशनमध्ये वापरला जातो. दुसरं म्हणजे त्याला प्रिझर्व करून ठेवणं डिहायड्रेशनच्या द्वारा. आणि तिसरं जे काहीच कामाचं नाही, विकण्याच्या नाही आणि प्रिझर्वही करू शकत नाही, पण वेट कंडिशनमध्ये आहे, सड लागलेली, गळ लागलेली, असं याचं डिकम्पोजिशन करून चांगल्या प्रतीचं खत किंवा खाद बनू शकतो. अशा प्रकारे कुठलंही काहीही वाया जात नाही. आणि शहरामध्ये जे काही एक्स्ट्राचं जे काही मटेरियल जातं, ज्याच्यामुळं शहरात नेण्याचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्टही वाढतं, शहरामध्ये अतिरिक्त कचराही साठतो, ते होणार नाही. आणि विन विन सिच्युएशनमध्ये आपण शेतकरी येतील, हे एक एम्पॉवरमेंटचं चांगलं साधन आहे.
पुढं आहे स्पायसेस, पिकल्स. शेतीच्या उत्पादनापासून स्पायसेस आणि पिकल्स जर बनवले आणि रेडी टू ईट आणि रेडी टू कुक, आरटी आणि आरटीसी फूड म्हणतात ज्याला, ते जर बनवले ते ही एक एम्पॉवरमेंट शेती उद्योगाशी रिलेटेड होऊ शकते. पुढचा आहे नर्सरी बिझनेस. जर मेडिसिनल प्लांट्स, फळाचे प्लांट आणि फ्लावरचे प्लांट, फ्लोरिकल्चर ज्याला म्हणते, याची जर नर्सरी असेल तर प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची गरज असते. आणि ह्या नर्सरीचा टर्नओव्हर जर बघाल पुण्यासारख्या ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तर तुम्ही अवाक व्हाल. हा एक फार चांगल्या प्रकारची असं इकॉनॉमिक टर्नओव्हर देणारा बिझनेस आहे, जो शेतकऱ्याला किंवा शेतीशी रिलेटेड जे काही युथ आहे आपल्याला त्यांना एम्पॉवर करू शकतो. पुढचं आहे अ, गावाच्या गरजेप्रमाणे, ज्या गावामध्ये जे जे काही रिसोर्सेस आहे त्या रिसोर्सेस प्रमाणे जर बिझनेस आखला, नियोजन केलं, तर त्या गावाची नक्कीच प्रगती होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जे काही प्रोड्यूस तयार झालं आणि त्याला जर मार्केट नसेल, भाव नसेल, तो काळ डिमांडचा नसेल, तर ते कमी भावात शेतकऱ्यांना विकावं लागतं. त्यासाठी गरज आहे स्टोरेज फॅसिलिटीची. अशा स्टोरेज फॅसिलिटी जर या माध्यमातून, आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जर उपलब्ध करून दिल्या गावोगावी, तहसीलच्या ठिकाणी, तर नक्कीच जेव्हा अ, जेव्हा मार्केटमध्ये डिमांड आहे, त्यावेळेस शेतकऱ्याला नक्कीच चांगले रिटर्न्स त्याच्यातून मिळू शकतील. तर हे झालं शेतकऱ्याची एम्पॉवरमेंट. युथ एम्पॉवरमेंट किंवा जे काही आर्टिसन्स किंवा कलाकार आहेत त्याची एम्पॉवरमेंट काय? तर प्रत्येक तहसीलमध्ये, प्रत्येक गावामध्ये असे कलाकार कोण कोण आहेत? इथं फक्त एक कला क्षेत्रामधले कलाकार आपण दाखवले. कोणी गायन क्षेत्रामधले असू शकतं, कोणी सामाजिक क्षेत्रामधलं असू शकतं, कोणी एज्युकेशनमधलं असू शकतं, कोणी वेलनेसमधलं असू शकतं. प्रत्येक क्षेत्रातले कलाकार ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या मार्फत एक बिझनेसची एम्पॉवरमेंट होऊ शकते. आता तिसरं जे काही मिशन आहे आपलं, एम्प्लॉयमेंट. तर एम्प्लॉयमेंट जसं म्हटलं, पहिले जे काही दोन मिशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा एम्प्लॉयमेंट दडलेली आहे. एखाद्याने उद्योग उभा केला की तो स्वतः फक्त उद्योग चालत नाही, त्याच्या मागे 10, 20, 50 असे लोक, त्या मॅनपॉवर ही लागतच असते, आणि तिथं सुद्धा एम्प्लॉयमेंटची निर्मिती ही होत असते. आता आपल्या सेक्टरमध्ये जर बघितलं, तर जे काही ऑर्गॅनिक बेस प्रोडक्ट आहे किंवा हेल्थ रिलेटेड आहे, अशा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, कन्झ्युमेबल्स, हाऊस होल्ड, जे काही दररोजच्या गोष्टी लागतात, FMCG, सकाळी उठण्यापासून तर झोपेपर्यंत ज्या ज्या काही गोष्टी लागतात आणि ज्या आरोग्याला अ, हानिकारक नाही, पर्यावरणाच्या दृष्टीने चांगल्या आहे, अशा जर गोष्टीचं जर आपण एम्प्लॉयमेंट देऊ शकलो या उद्योगाच्या माध्यमातून, तर एक चांगलं एम्पॉवरमेंट होईल किंवा एम्प्लॉयमेंट या युवकांना मिळेल. इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर हा असा एक बिझनेस आहे की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये याचे छोटे मोठे दुकानं आहेच आहेच. आणि हा एक FMCG सारखाच गरजेचा विषय आहे. हा प्रत्येक प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी हा लागतोच. म्हणून इथूनही एम्प्लॉयमेंट जनरेट होऊ शकते. अन्न वस्त्र, अन्न वस्त्र आणि निवारा, निवारा ह्या जर जेव्हा म्हटल्या जातं मानवाच्या मुख्य गरजा काय आहे, तर त्याच्यामध्ये वस्त्र हा गरज येतोच. पूर्वीच्या काळापासनं आपल्या देशामध्ये अनेक प्रांतामध्ये अनेक प्रकारचे वस्त्र निर्मिती होतात. असे अनेक प्रकारचे वस्त्र जर एका दालनात आणून ठेवले आणि त्याची जर विक्रीची व्यवस्था केली, तर हा एक चांगला एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने ऑप्शन ठरू शकतं. आपला हा देश शेतीप्रधान देश आहे, आणि या शेतीप्रधान देशामध्ये एक तर मशीन्स विकणे, ॲग्री टेक्नॉलॉजी रिलेटेड, किंवा मग ते रेंटल्स देणे, किंवा त्या टेक्नॉलॉजी जी आहे त्याची सर्व्हिस देणे, या सगळ्या गोष्टीचा व्यवसाय हा चांगल्या प्रकारे चालू शकतो. त्याच्यामधून चांगल्या प्रकारचे एम्प्लॉयमेंट ही जनरेट होऊ शकते. सॉइल इनपुट, जसं म्हटलं की देशी बीज असणं, स्वतःच्या निर्मित फर्टिलायझर असणं, आणि नसेल तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर देणं, आणि नैसर्गिकदृष्ट्या क्रॉपचं प्रोटेक्शन कसं करू शकेल याच्या सगळ्या सर्व्हिसेस देणं, ड्रोन सर्व्हिसेस देणं, हा एक चांगला एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने ऑप्शन ठरू शकतो. ॲग्री बिझनेस, आता जसं म्हटलं की माझ्याच तहसीलमध्ये पैठणी साडी कोणाला माहिती नाही. पैठणी साडीचा हा जो उद्योग आहे, कॉटनच्या धाग्यापासून ही पैठणी साडी बनवली जाते. एक साडी बनवण्यासाठी साधारणतः 15 दिवस ते 1 महिना असा काळ जातो. तर हा एक ऑप्शन याच्यामध्ये आहे. नंतर ऑटोमोबाईल गॅरेज सर्व्हिसेस हा एक, याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेट होऊ शकते. लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्ट जे काय आहे याच्यामधूनही एम्प्लॉयमेंट जनरेशन हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्ट अजूनही डेव्हलप होण्यासाठी फार मोठा गॅप आपल्याकडे आहे.
फॅब्रिकेशन मेटल फॅब्रिकेशन, जिथं शहरं वाढत आहेत तसे गावंही वाढत आहेत, उद्योगही वाढतात. फॅब्रिकेशन व्यवसायाला सुद्धा फार मोठा डिमांड आहे. आणि अ, हे सगळं करण्यासाठी, जर हे सगळं मी वेगवेगळे व्यवसाय सांगतो आहे आणि एमसीएलचा आणि याचा काय संबंध, आपल्याला हे सगळ्या युवकांना आपल्या व्यवसायाच्या, आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, टीमच्या माध्यमातून एम्पावर करून हे सगळे उद्योग आपण उपलब्ध करून देऊ शकतो. एक प्लॅटफॉर्म जनरेट करून यांना सगळ्यांना मदत करू शकतो. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हा तर एक फार मोठा व्यवसाय आहे. याच्यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करणं, रोड कन्स्ट्रक्ट करणं, याच्यामधले जे काही एक्सपर्टाईज आहे, याच्यामधले टूल्स आहे, मशिनरी आहे, याच्या सर्व्हिस रिलेटेड व्यवसाय एम्प्लॉयमेंट याच्यामधून जनरेट करू शकतो. ॲग्री ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट माहीत नसते. त्याच्यासाठी ट्रेनिंग देणं, कन्सल्टन्सी देणं, प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन दाखवणं, ह्या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता चौथं मिशन जे काय आहे आपलं एनर्जीचं, याच्यामध्ये बायोकोल किंवा एमकोल जे आपण म्हणतोय तो अ, फार महत्त्वाचा किंवा आपला एक USP प्रॉडक्ट आहे, प्रोजेक्ट आहे. डोमेस्टिक आणि कमर्शियल कन्झम्पशनमध्ये, हिटिंगमध्ये, इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये याचा उपयोग होणार आहे. सेम वे ऑटोमोबाईल आणि कुकिंग आणि हिटिंग इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये आपलं जे काही बायो CNG आहे त्याचा उपयोग आपल्याकडे होणार आहे. त्यासाठी हा फार मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये हा चालणारा व्यवसाय आहे आणि आत्मनिर्भरता येणार आहे. आज आपण सगळं फ्युएल हे बाहेरच्या देशातनं आणतो आणि फार मोठं परकीय चलन याच्यासाठी आपल्याला मोजावं लागतं. पुढचं जे काय आहे गॅसिफायर आणि त्याच्यातला स्टोव, याच्यामध्ये आपले जे काही सिनियर्स आहेत किंवा आपले काही आदरणीय मेंटॉर्स आहे, याच्यावर भरपूर चांगल्या मोठ्या प्रमाणे काम करत आहे. आणि हा एक फार मोठा ऑप्शन कुकिंगमध्ये, मोबिलिटीमध्ये, इंडस्ट्रियल हिटिंग आणि इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये पुढं तयार होणार आहे, गॅसिफायर आणि होम कुकिंग स्टोव. आता पुढचं जे काय आहे इकॉनॉमी, शेतकऱ्यांना किंवा जे काही व्यवसाय करणारे आहेत त्यांना हे सगळं फायनान्स पुरवणं, याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, याच्यासाठी लागते बँकिंग सिस्टम. बँकिंग सिस्टम जी पूर्वी होती तशी आता भविष्य काळात राहणार नाही. याचं सगळं स्ट्रक्चर आणि स्वरूप बदलणार आहे. MCLच्या माध्यमातून सुद्धा ही बँकिंग सिस्टम किंवा फायनान्स सर्व्हिसेस सिस्टम ही तयार होऊ शकते. याच्यामुळं इकॉनॉमी सहजच वाढण्यासाठी किंवा वेगाने धावण्यासाठी याची मदत होणार आहे. त्याचबरोबर डिजिटल सर्व्हिसेस, हा डिजिटलचं युग आहे. त्याच्यामुळे शेती रिलेटेड डिजिटल सर्व्हिसेस, व्यवसाय रिलेटेड डिजिटल सर्व्हिसेस आणि ई-कॉमर्स यालाही सुद्धा गती मिळणार आहे. इकॉनॉमी वाढणार आहे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. सगळ्यात महत्त्वाचं, मोठ्या काही जर योजना असेल ज्या सहज कोणी करू शकत नाही, त्याला गव्हर्नमेंट पुश करते, मोठ्या मोठ्या सबसिडी देते. तर याची सगळी माहिती आपल्या आपल्या परिवाराला देणे, आपल्या परिवारातील शेतकऱ्यांना देणे, उद्योग व्यावसायिकांना देणे, युवकांना देणे, हे आपल्या प्लॅटफॉर्मवरचं मोठं काम असणार आहे. आणि त्यांना सबसिडी मिळवून देणं, म्हणून या माध्यमातून जर उद्योग उभे राहिले, सबसिडी त्यांना मिळाल्या, तर सहजच इकॉनॉमीला डेव्हलप होण्यासाठी मदत मिळणार आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, जसं आपलं ऑर्गनायझेशन म्हणतं की मोठ्या प्रमाणावर CSR ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत आणि त्या माध्यमातून सुद्धा इकॉनॉमीला चालना मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गाव, गावापासून तहसील आणि तहसीलपासून देश, जर 3,000 करोड जर तहसीलची इकॉनॉमी सहज एक बनली, आणि तेवढं पोटेन्शियल आहे आपल्याकडे कमीत कमी बनण्यासाठी. गावामधली इकॉनॉमी 50 पासून 100 कोटी, 3,000 कोटी एका तहसीलच्या, आणि देशाची जर बघितली तर 17 ट्रिलियन हे एक्स्ट्रा ऍड होईल. आणि USA आणि चायनाची जी काही इकॉनॉमी आहे, $25 ट्रिलियन आणि $18 ट्रिलियन, याच्या पुढे जाण्यासाठी आपण सहज जाऊ शकू येणाऱ्या काळामध्ये, जर अशा पद्धतीने ही इकॉनॉमी आपली वाढत गेली तर. तर हे सगळं करण्यासाठी आपल्या समोर मोठे चॅलेंजेस आहे आणि त्याचे सोल्युशन सुद्धा आहे. कारण 5 मिशन इम्प्लिमेंटेशन करायचं आपण म्हणतो, मोठ्या मोठ्या गोष्टीही तर डिस्कस करतो, पण याच्यामध्ये दिसतं तेवढं नाहीये. जसं मला आजही आठवतं की मी इंजिनिअरिंगला असताना माझे एक टीचर, एक मुलगा हसत असताना बोलले होते. आजही मला ते वाक्य आठवतात. थिंग्स अपेअर टू बी सो सिम्पल बट दे आर नॉट. गोष्टी एकदम सहज सोप्या दिसतात पण त्या तशा नसतात, त्याच्या मागे बरंच काही दडलेलं असतं. आणि चेंज हा नेहमीच त्रासदायक असतो. तर डेफिनेटली हा चेंज त्रासदायक असेल, पण नंतर होणारा बदल हा एकदम सुखदायक असेल, सर्वांना फायद्याचा असेल आणि नक्कीच आपल्या भारत मातेसाठी, वातावरणासाठी, पर्यावरणासाठी फायद्याचा असेल. तर याच्यामधला पार्ट एक काय आहे की जे काही आपण म्हणतो की 1,000-1,200 तहसील आपल्याकडे बुकिंग आहे वगैरे, पण खरंच ते मिशनमध्ये अलाइनमेंट झालेले का आहे का? आजही बऱ्याच लोकांच्या मनात बऱ्याच शंका आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. तर
लवकरच आपण संपवू याला आणि पुढच्या सेशनकडे जाऊ. तर याची सगळ्याची ह्या मिशनची जी काही अवेअरनेस आहे प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत गेली पाहिजे. त्या मिशनमधून होणारे फायदे डेमॉन्स्ट्रेट झाले पाहिजे. जे काही गोष्टी करणार आहे, शेतीमध्ये जर ऑर्गॅनिक फार्मिंग आपण करणार आहे तर ते डेमॉन्स्ट्रेट झालं पाहिजे. काही प्रॉडक्ट बनवणार आहे तर त्याचे फायदे त्यांना डेमॉन्स्ट्रेट झाले पाहिजे. याच्यातून खरंच काय मिळतं हे डेमॉन्स्ट्रेट झाल्याशिवाय लोकांचा याच्यावर विश्वास बसणार नाही आणि ते लवकरच आता होण्याच्या मार्गावर आहे. यात काही शंका नाही. तर हा आहे की अलाइनमेंट होणे सर्वांची गरजेची आहे. दुसरं म्हणजे जसं आदरणीय श्याम सरांनी म्हटलंय की 5 मिशन सेंटर्स, प्रत्येक 5,000 लोकसंख्येमध्ये एक 5 मिशन सेंटर असणार आहे. आणि 5 मिशन सेंटरच्या माध्यमातून या सगळ्या सर्व्हिसेस दिल्या जातील. 5 मिशन इम्प्लिमेंट केल्या जाईल. त्याच्यामध्ये गिव्हिंग बॅक किंवा सोसायटीला पुन्हा वापस देणं, जे सोसायटीकडनं घेत आहोत पुन्हा वापस देणं, त्यांना प्रमोट करणं, त्यांना काही गोष्टी डोनेट करणं, त्यांना सपोर्ट देणं, हे सगळ्या ह्या गोष्टी मिशनच्या माध्यमातून झाल्या तर या सगळ्या मिशनला गती ही नक्कीच येणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला पाहिजे एक ट्रस्टवर्दी टीम योद्ध्यांची. ही टीम जर नसेल तर काही उपयोग नाही. आणि ही टीम एकाच सेक्शनमधले नसावे. अनेक जे काही फील्ड आहे, जसं इकॉनॉमी असेल, मॅनेजमेंट असेल, पॉलिटिकल असेल किंवा टेक्निकल असेल, प्रत्येक सेक्शनमधले, इवन गुप्तहेर खातं असेल किंवा मिलिटरी असेल, ह्या ह्या ऑर्गनायझेशनची या सगळ्या गोष्टीचा याच्यात समावेश असणार आहे ह्या टीममध्ये. दिसती तशी टीम नसणार आहे. याच्या मागे बरंच काही दडलेलं असणार आहे आणि तरच हे पुढे हे सक्सेस याचं होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं आपण गोष्ट चर्चा करत आहोत, तर हे सगळं होण्यासाठी गरज आहे ती लोकांच्या मुवमेंटची, जन आंदोलनाची. आता हे जन आंदोलन म्हणजे काय झेंडे घेऊन फिरायचं नाही, तर एक जन आंदोलन हे वेगळ्या प्रकारे करायचं आहे. असे अनेक जन आंदोलन आहे की कार्बन न्यूट्रल तहसीलसाठीचं जन आंदोलन, 100% ऑर्गॅनिक फार्मिंग व्हावं याचं याचा डिमांड धरणे हे एक जन आंदोलन, इको फ्रेंडली प्रोडक्ट हे बनलेच पाहिजे याच्यासाठी जन आंदोलन, आपल्या गावामध्ये तहसीलमध्ये झिरो वेस्ट असली पाहिजे याच्यासाठी जन आंदोलन, प्रत्येक गाव प्रत्येक तहसील सेल्फ सफिशियंट झाली पाहिजे पाण्यामध्ये याच्यासाठीचं जन आंदोलन, प्रत्येक वॉटर बॉडी ही क्लीनच असली पाहिजे याच्यासाठीचं जन आंदोलन, इलेक्ट्रिसिटीसाठी आपण सर्व स्वयंपूर्ण झालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा जन आंदोलन असलं, आणि आपलं हे राज्य किंवा आपलं गाव किंवा आपला रिजन सुजलाम सुफलाम झाला पाहिजे याच्यासाठीचं जन आंदोलन. आणि याच्यासाठी जे काही विकली सेशन आहे, कम्युनिकेशन आहे, हे घडलेच पाहिजे याच्यासाठी जन आंदोलन. पर्यावरणासाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत ते छोट्या प्रमाणावर करून स्टेप बाय स्टेप जाणं आणि पुढं त्याला मोठ्या करणं याच्यासाठीचं जन आंदोलन. जे काही चुकीचं आहे तहसीलमध्ये गावामध्ये ते सगळं सुधरून त्याला राईटनी रिप्लेस करणं याच्यासाठीचं जन आंदोलन. आणि असं आंदोलन करणं की जोपर्यंत रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं मुवमेंट करायची की बस आता शेवटचा क्षण आहे आणि आपण सर्व्हाइव्ह झालं पाहिजे, या प्रकारचं जन आंदोलन. अशा प्रकारचे जन आंदोलन जर झाले तर हे सगळं सहज शक्य होईल आणि अशा प्रकारे हे मिशन हे पूर्णत्वास जाईल. जसं एक चित्रपट आहे त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की अब राजा का राजा बेटा नहीं बनेगा, अब राजा वही बनेगा जो हकदार होगा. आणि अशा प्रकारे जर हे मिशन झालं तर जे काही याच्यामध्ये खऱ्याच चांगल्या मनापासून काम करतील तेच हे पुढचे हकदार होतील, यात काही शंका नाही. एमसीएलच्या प्लॅटफॉर्मवर सर्वांचे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होणार. पण प्रश्न आहे की प्रत्येकजण तुम्ही स्वतःशी लॉयल किंवा विश्वासू तुम्ही स्वतःबरोबर किती आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि जसे असेल त्या प्रमाणात प्रत्येकाला सक्सेस ही मिळणारच आहे. आणि हाच वेळ आहे हे सगळं घडण्याची. तर त्याच्यामुळं सर्वांनी उठावं, जागं व्हावं आणि गोल गाठेपर्यंत, ध्येय गाठेपर्यंत कोणीही थांबू नये. अशा प्रकारे आपल्या स्वप्नाचं जे काही राज्य आहे एमसीएलचं, किंवा जे काही आपण बघितलंय मागच्या 5-7 वर्षापासनं, ते पूर्णत्वास होईल. अशा प्रकारे हे माझं प्रेझेंटेशन होतं. आणि 5 मिशन कसं इम्प्लिमेंट होऊ शकतो याच्याबद्दल मी काही शब्द सांगितले. माझ्या मते हे 5-10%च होतं. अजून बऱ्याच काही चिकार गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्या हळूहळू समोर येतीलच. मला जेवढं मागच्या 5-10 वर्षामध्ये 5-6 वर्षामध्ये जे काही परसेप्शन झालं त्याबद्दल मी हे सांगितलं. तर आपणही समजून घ्यावं आणि याप्रमाणे आपण टीम म्हणून नक्कीच कार्य करू यात शंका नाही, असा माझा विश्वास आहे. इथंच मी थांबतो आणि पुढचं जे काही हे आहे ॲक्टिव्हिटी त्याच्यासाठी आपण
जाऊया. तर मी आदरणीय राजेश सरांना विनंती करेल की आताची जी काही स्थिती आहे त्याच्याबद्दल थोडं आम्हाला मार्गदर्शन करावे आणि त्यानंतर बाकीचेही जे काही सहकारी आहे ते बोलतील. आदरणीय राजेश सर, प्लीज म्यूट अनम्यूट करू एक. यस सर, आप अनम्यूट कर सकते हो. बहुत बहुत धन्यवाद सर जी। वंस अगेन एक बहुत ही अच्छा प्रोग्राम रहा। ऑफ कोर्स रिवॉल्यूशन जो लाना है अलग अलग क्लस्टर के अंदर, तो ये शुरुआत अपने तहसीलों से करनी है और डिपेंड करता है कि आप अपने तहसील के ऊपर कितनी जिम्मेदारी आप निभा रहे हैं। और ये इसके लिए वो जो फंडिंग की व्यवस्था है, डॉक्टर साहब बोले अपने व्यवस्था 100% चीजें कर ली है। बहुत ही अच्छा टॉपिक था। बहुत ही सरल भाषा में आपने समझाने की जो कोशिश की, ये 100% जो है ना चीजें हो रही है। जल्दी से अपडेट देता हूँ। डॉक्टर श्याम गुल्लक ने शुरुआती दौर में जो है एनसीएल का ऑफिस का जो सेटअप करना है वो बहुत बड़ा सेटअप करने वाले नहीं है। लगभग 1000 स्क्वायर फुट के अंदर जो है ना ये चीजें शुरुआत होगी। और लिमिटेड लोग जो पुराने लोग हैं उन लोगों से ही करेंगे। मे बी 5 या 6 लोग की अधिकतम शुरुआती दौर में आवश्यकता होगी। और इतने लोग पर्याप्त हैं जो शुरुआती दौर के अंदर। फिर एक बड़ा ऑफिस का सेटअप जो करना है, बहुत बड़ा बहुत लेविश नहीं होगा, लेकिन ये पर्याप्त ऑफिस होगा। उसके लिए जो है ना इट विल टेक टाइम, समय जाएगा। लेकिन अगले मेरे ख्याल से कल से ये सब व्यवस्था धीरे धीरे ग्राउंड लेवल पे शुरू हो जाएगी। कल या परसों तक, बुधवार से फंड डिस्ट्रीब्यूशन 100% शुरू हो जाएगा। और तेजी से इसके ऊपर कार्य भी शुरू करेंगे। व्यवस्था का निर्माण अगले 1 से 2 दिनों के अंदर ये 100% हो जाएगा और बुधवार से डिस्ट्रीब्यूशन का काम भी शुरू हो जाएगा। डिस्ट्रीब्यूशन का मतलब ये नहीं था कि सभी लोग को एक साथ होगा। व्यवस्था बन जाएगी। हाँ, इट विल गो कंटिन्यू। तो 1000 स्क्वायर फुट जगह पुराने लोग ही सिर्फ रहेंगे। नए लोगों की व्यवस्था नए ऑफिस में नए तरीके से करेंगे। और तब तक लिए पर्याप्त लोग रहेंगे। और नीचे के लोग जितने भी लोग हैं, वो कहीं ना कहीं एक अलग से चुनाव होगा, उन लोग को भी चुना जाएगा। और एनसीएल के लोग लोग जो है साथ में मिलकर इस चीज को आगे बढ़ाने का काम करेंगे। तो उम्मीद है कि जल्दी ही जो है ना जो भी जो लोगों ने सपने देखे हैं, रेवोल्यूशन देखे हैं अपने तहसील के अंदर ग्राउंड लेवल पे, तो 100% वो जन आंदोलन अपने तहसील से शुरू होकर कहीं के भारत को अगली दिशा में लेके जाएगा। कंपनी तैयार है और व्यवस्था भी लगभग अगले 1 2 दिनों में तैयार हो जाएगी। तो फंडिंग की चिंता मत करिए। और जितना भी काम करोगे 1 साल के अंदर, दूसरे साल आपको इंटू 5, 5 गुना वो बढ़ेगा। और 100% चीजें जो है ना करेगी। बस विश्वास रखने की देर है। अगले 2 दिनों में व्यवस्था बनने के बाद काम शुरू हो जाएगा। थैंक यू सर। धन्यवाद सर. आपण आम्हाला मार्गदर्शन केलं. डॉक्टर आशिष उगले दोन शब्द बोलावे. डॉक्टर आशिष उगले सर. धन्यवाद सर, मला इथं बोलल्याबद्दल, संधी दिल्याबद्दल. आपण जी काही एमसीएल ची जी विचारधारा आहे की ज्याला अनुसरून येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये इंधन क्रांतीचं जे बीज रोवलं गेलेलं आहे ती पूर्ण करण्याची आपल्या सर्वांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी पार पाडायची असेल तर कुठं अनुशासन आणि एक डोक्यामध्ये विचार असायला हवा. आणि तो जो मूळ विचार आहे, तो मूळ विचार म्हणजे 5 मिशनचे जे काही आपण आता संपूर्ण विस्तार करून आणि उदाहरण अतिशय सुंदररित्या त्याचं कथन केलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी येणाऱ्या काळामध्ये एमसीएलच्या प्रत्येक एमपीओ, एमएसएस किंवा एमईपीओ असेल किंवा शेतकरी बांधव असतील, या सर्वांना हे नेहमी करता लक्षात ठेवून याच्यावर अंमलबजावणी करावी लागेल. तर निश्चितपणे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या स्वप्नातला जो विकसित भारत आहे, तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला बरीच मदत होईल. आणि अशाच रीतीने आपण नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत राहावं आणि आपलं सहकार्य आम्हाला लाभावं, हीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद डॉक्टर उगले सर. दिग्विजय जी, सेशन खत्म होने जा रहा है, आप क्लोजिंग कर सकते हो. ठीक है. थैंक यू सो मच संतराम जी, जिस तरीके से आपने आज का प्रेजेंटेशन लिया और बहुत सारी जानकारी दी है। और सभी से निवेदन भी करूंगा कि ये संडे का वेबिनार ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचा और ज्यादा से ज्यादा लोगों तक जुड़े। थैंक यू सो मच राजेश जी, थैंक यू सो मच आशीष उग्रे सर। और आप सभी ने जुड़ा आज का सेशन, उसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। मिलते हैं अगले रविवार ठीक 8 बजे एक नए टॉपिक के साथ, एक नए सेशन के साथ। तब तक के लिए जय हिंद, जय एमसीएल, नमस्कार। और ये घोषणा करता हूँ, ये वेबिनार यहीं समाप्त हुआ। थैंक यू सर, थैंक यू.